नुकतंच ताजं तिला फिल्मफेअर मिळालेलं आहे. म्हणजे पहिली फिल्म, टायटल रोल, आणि तोही कुठला तर श्यामच्या आईचा. आपल्या खऱ्या आयुष्यातली आई अशी नसते ना. हो, खूपच वेगळी असते. प्रेमाने संवाद साधणाऱ्या आया असतात. चुकीचं शिकवतायत आणि चुकीचं सांगतायत, हे चूक आहे सगळं. रूप वेगळी असतात पण आई पण आई पण. करेक्ट. नमस्कार मंडळी, मी रीमा सदाशिव अमरापूरकर मुक्काम पोस्ट मनोरंजनच्या या भागामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज ना मी जराशी एक्साइटेड आहे, जराशी रिलॅक्स्ड आहे, असं मधलं काहीतरी आहे. याचं कारण आज जी आपल्या बरोबर आहे ती एक ब्रिलियंट ऍक्ट्रेस तर आहेच आहे, म्हणून मी एक्साइटेड आहे. पण मी याच्या आधी तिच्याशी गप्पा मारलेल्या आहेत आणि ती खूप छान बोलते आणि तिचे विचार खूप क्लिअर आहेत असं माझ्या लक्षात आलेलं आहे त्या आमच्या कॉन्व्हर्सेशन वरून. मी बोलतेय गौरी देशपांडे बद्दल. हाय गौरी, वेलकम टू द शो. हाय गौरीचं तुम्हाला माहितीच असेल की नुकतंच ताजं तिला फिल्मफेअर मिळालेलं आहे आणि श्यामची आई मध्ये तिने श्यामच्या आईची भूमिका केलेली. सो टायटल रोल, फर्स्ट फिल्म. सो गौरी, टेल मी, टायटल रोल, पहिली फिल्म, कसं होतं ते? म्हणजे पहिल्या फिल्मलाच टायटल रोल बॉस असंच होतं. परत हे ऐकायला आणि ते रिलीव्ह करायला एवढी मज्जा येते. खूपच कमाल. व्हॉट डू आय से. एकतर म्हणजे पहिली फिल्म, टायटल रोल, आणि तोही कुठला तर श्यामच्या आईचा. याहून भारी काय असू शकतं. आय वॉज एक्स्ट्रीमली हॅपी अँड एक्सायटेड जेव्हा माझं सिलेक्शन झालं. असा कॉल मला आला आणि देन पुढची गोष्ट तर हो. पण मला सांग, ही फिल्मचा ऑडिशन कॉल यायच्या आधी किंवा ही फिल्म अशी होणार आहे हे कळायच्या आधी वॉज श्यामची आई म्हणजे तुझ्या आयुष्याचा एक भाग होता का श्यामची आई हे पुस्तक? हो, होतं. अर्थात फिल्मच्या आधीची काही वर्ष कदाचित त्याच्याशी तसा संबंध नव्हता, पण पहिलं पुस्तक जे पाठ्यपुस्तक नव्हतं, जे माझ्या हातात पडलं होतं, आईबाबांनी दिलं होतं, तर ते माझ्या मते श्यामची आई, जी की ऑलमोस्ट प्रत्येक मराठी मध्यमवर्गीय घरातली गोष्ट आहे. त्याच्यामुळे वाचनाची सुरुवात म्हणायचं झालं तर त्या श्यामची आई या पुस्तकानेच केली. किती वर्षांची होतीस तेव्हा? मला असं वाटतंय की मी 3री-4थीत असावी. परफेक्ट एज. पण मग त्याच्यातली जी अशी सोशिक, समजूतदार, प्रेमळ श्यामची आई आहे आणि आपल्या खऱ्या आयुष्यातली आई अशी नसते ना. खूपच वेगळी असते. बरोबर. तर त्यावेळेला काय वाटलं होतं? म्हणजे मला, कारण आय रिमेंबर व्हेरी वेल, मी जेव्हा पहिल्यांदा श्यामची आई वाचलं होतं तेव्हा मला असं वाटलं होतं की हे माझ्या आईला द्यावं आणि म्हणावं आई अशी असते. नाही, पण असं झालंच होतं. कारण माझ्या असं लक्षात आलं, अच्छा, हे एवढं प्रेमाने संवाद साधणाऱ्या आया असतात. तर मी आईला बऱ्याच वेळेला म्हणजे मी तसे टोमणे मारून झाले होते. कदाचित तेव्हा तसे नसतील, पण नंतर मोठे झाल्यावर डेफिनेटली असं होतं. ओके. आणि आपल्याकडे एकूण आईबद्दलच्या ज्या काही कविता आहेत अतिशय भावपूर्ण आणि अशा. शिवाय शाळेतल्या बाई कधी कधी सांगायच्या की मूल जेवलं नाही तर जी उपाशी राहते ती आई वगैरे. पण घरात असं होतं की मला रागवल्यानंतर मी जेवणार नाही म्हणून गप बसलेले असताना आई आरामात जेवत होती. तर मला असं झालं कुठे मॅचच नाही होत आहे. तर मला असं झालं की चुकीचं शिकवतायत आणि चुकीचं सांगतायत, हे चूक आहे सगळं. खरं. पण अर्थात नंतर कळलं की रूप वेगळी असतात पण आई पण आई पण. करेक्ट. पण मग मला सांग की श्यामची आई साकारताना त्या पुस्तका व्यतिरिक्त तुझ्या समोर रेफरन्स तो यांचा होता, आधीची जी श्यामची आई होती. पण या फिल्म मध्ये जे आपण पाहिलं की ती श्यामची आई खूपच वेगळी आहे ग. म्हणजे ती रिलेटेबल श्यामची आई वाटते है ना. म्हणजे तू बोलणं असेल, डायलॉग्स असेल, अर्थात सुनील सुक्तनकरांनी ज्या पद्धतीने डायलॉग्स लिहिलेले आहेत ते खरंच कमाल होते. त्यावेळेला तू रेफरन्स कोणाचा घेतलास? कारण वनमालाबाईंचा तर घ्यायचा नव्हता. बरोबर. मग तू कोणाचा रेफरन्स घेतलास? मला असं वाटतंय की ज्या पद्धतीने या व्यक्तिरेखेकडे पाहिल्या गेलो लेखक आणि दिग्दर्शकाकडून, तर माझ्यासाठी ती प्रतिमा पुरेशी ठरली.
मला दुसऱ्या कोणाचा विचार करावा लागला त्यासाठी असं नाही वाटलं. कारण की तिच्याच वागण्यातली आणि स्वभावातली सुसंगती इतकी करेक्ट पकडली गेली आहे आणि ती मला पटली, कळली. त्याच्यामुळे मला नाही वाटलं की आपण कोणत्या तरी एखाद्या एक्सटर्नल किंवा खऱ्या आयुष्यातल्या आईचा विचार करावा. कारण ती खरीच होती. अगेन, इट्स नॉट अ फिक्शनल कॅरेक्टर. त्याच्यामुळे ती जे काही वागत होती ते मला असं वाटतं की इतकं कंटेम्पररी आहे की मला ते खूप ऑब्व्हियसही वाटलं ऍट टाइम्स. स्पेशालिटी अशी होती की ती त्या काळात ते वागत होती. हे तिचं मोठेपण होतं. वेन शी वॉज नॉट एक्सपोज टू द वर्ल्ड ऍट ऑल इन अ वे. फॉर्मल एज्युकेशन ज्याला म्हणतो तेही झालेलं नव्हतं, नसावं. अशा परिस्थितीमध्ये ती हे सगळं करत होती. हे जास्त विशेष आहे. पण आत्ताची एक मुलगी म्हणून मला ते पटलंच आणि मला ते एका पॉइंटला ऑब्व्हियसही वाटलं की हो बरोबर आहे, असंच वागायला हवं होतं. बाकीच्या का नव्हतं अशा वागत, हिने वागायलाच हवं होतं. तर एक असा जो मुद्दा होता, त्यामुळे मला असं वाटलं की मला खूप एक्सटर्नल कोणत्या रेफरन्स इमेजची गरज नाही पडली. राईट. आणि आय थिंक ना याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा हाही आहे की श्यामची आई ही जी आता सुजय डहाकेनी बनवलेली फिल्म आहे ती फक्त श्यामची आई हे साने गुरुजींचं पुस्तक एवढी न राहता ती खूप पुढे आलेली आहे. बरोबर. आणि इट लुक्स ॲट इव्होल्युशन ऑफ साने गुरुजी ऍज अ पर्सन, जे खूप महत्वाचं आहे. बरोबर. राईट. सो मला तुला आता हे विचारायचं आहे की ही फिल्म बघेपर्यंत अनेक जण हे म्हणत होते की साने गुरुजी म्हणजे प्रेमळ आणि अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व वगैरे वगैरे. पण ते एक किती सकस कार्यकर्ता होते, अहिंसावादी चळवळ करणारे कार्यकर्ते होते, ह्याचं चित्र आपल्याला या फिल्म मध्ये मिळालं. तर एकंदरच ज्या वेळेला तू या भूमिकेसाठी म्हणा किंवा चित्रपटासाठी म्हणा साने गुरुजींचा अभ्यास करत असशील किंवा त्यांच्याबद्दल विचार करत असशील, कारण विचार तर येतातच मनात, राईट. तर तुला काय वाटतं की साने गुरुजी जे होते आणि आपल्या समोर जे त्यांचं चित्र उभं केलं गेलं ओव्हर द इयर्स, त्याच्यामध्ये काय तुला काय वाटतं त्या डिफरन्स बद्दल? खरं तर साने गुरुजींविषयी मी म्हणजे थोडं आईवर जास्त फोकस केलेलं, पण नंतरही मी पुस्तकं वाचली. मला असं वाटलं की जी इमेज तयार केलीये ती चुकीची किंवा खोटी नाहीये, पण तिला बिलिटिल करून पोर्ट्रे करण्यात आलंय. म्हणजे ते प्रेमळ नव्हते का? तर होतेच की. ते काय म्हणूयात, अतिशय इमोशनल आणि कोमल हृदयाचे होते का? तर ते होते. पण ते चांगल्या पद्धतीने नाही पुढे आणलं गेलं की साने गुरुजी किती प्रेमळ होते असं नाही. काही केवढा इमोशनल माणूस, हा टोन. राईट. असं कोणी असतं का? एवढं हळवं, ह्याला काय अर्थ आहे का? हा एक कुठेतरी त्याच्या भोवती टोनॅलिटी असल्यामुळे प्रत्येक वेळेला त्यांच्याकडे वीक म्हणून पाहिलं गेलं. आणि जे की इतकं चुकीचं आहे असं मला हे फिल्म केल्यानंतर आणि करताना लक्षात आलं. कारण इन अ वे एक टीनेजर म्हणून कुठेतरी मला पण असं वाटत होतं जेव्हा मी टीनेजर होते की हे जरा अतिच होतंय. अगदी खरं सांगा, एवढं गोड काही नसतं प्लीज. म्हणजे आणि इतकं आदर्श अजिबातच नाही. त्यांची जी पुस्तकं सुद्धा आहेत, तर पुस्तकात सुद्धा असं व्हायचं की असं का लिहित आहेत हे सगळं, एवढं गुडी गुडी का लिहित आहेत. म्हणजे त्यांच्या गोष्टीमध्ये एखाद्या चांगल्या वागणाऱ्या व्यक्तीच्या गळ्यात स्वर्गातून माळ वगैरे पडते, तर नंतर मला झालं होतं कमॉन साने गुरुजी तुम्ही असं का करताय डोक्यात की अरे असं नसतं. किंवा त्यांच्या गोष्टीतला चोर पण रडतोय, म्हटलं तो विलन आहे ना, तर असं एक आपल्याला बघण्याची किंवा काय. पण माझ्या नंतर असं लक्षात आलं की प्रत्येक माणसातलं माणूस पण बघत येण्याची जी शक्ती होती त्यांच्याकडे, राईट, हे त्यांनाच जमलंय कदाचित. आणि त्याच्याकडे एक वीकनेस म्हणून नाही तर एक शक्ती म्हणून पाहिलं गेलं पाहिजे. कारण आज कळतंय की दॅट इज व्हॉट इज लॅकिंग अराउंड यू. कारण बाकी सगळं आहे. आणि एक विशेष गोष्ट मला जी कळली ती म्हणजे आपण एक साधारण असं म्हणतो
की IQ खूप हाय असणारी माणसं जरा तिरसट असतात, एकलकोंडी असतात आणि त्यांचा EQ काही चांगला नसतो. पण साने गुरुजी वॉज वन लेजेंडरी क्रांतिकारक ज्यांचा IQ आणि EQ दोन्हीही कमालीचा तगडा होता. राईट. ही वॉज एक्स्ट्रीमली इंटेलिजंट. त्यांना कित्येक भाषा माहित होत्या, त्यांनी कित्येक गोष्टींचे अनुवाद केलेत आणि म्हणजे जेलमध्ये असताना ती भाषा शिकून घेऊन त्याच्याशी ओळख करून घेऊन मग त्याचा काहीतरी करणं. तर मला वाटलं इतकं सतत कार्यरत राहणं, इतकी उत्तम काय म्हणूयात सृजनशीलता तर आहेच, ग्रास्पिंग पॉवर, हे असं सगळं असणारी व्यक्ती इतकी प्रेमळ, मला वाटतं की हे खूप रेअर कॉम्बिनेशन सुद्धा त्यांच्याकडे होतं. डेफिनेटली. सगळ्या जगातलं साहित्य वाचू शकणारा माणूस, विचारवंत माणूस, पण ही कोणतीच त्यांची गोष्ट त्यांच्यातल्या माणूसपणावर हावी नाही ठरू शकली. आणि मला हे इतकं विशेष वाटतं की मला एवढं सगळं येतंय, मग एक थोडंसं येतं की मी ह्या 4 जणांपेक्षा वेगळं आहे आणि मी जरा असामान्य आहे. हे काही त्यांना कळत नसेल का? पण त्याच्यामुळे त्यांच्यात आणि दुसऱ्या माणसांमध्ये दुरावा नाही आला. व्हॉट एव्हर ही डिड, व्हॉट एव्हर ही कुड कलेक्ट, हे सगळं त्यांना माणसांसाठीच वापरायचं होतं. ट्रू. हे मी जरा कदाचित शब्द आणि थोडं वेग होत असेल, पण मला हे इतकं प्रकर्षाने जाणवलं. मी आता त्यांचं एक पुस्तक साधनेसाठी ऑडिओ बुकच्या स्वरूपात रेकॉर्ड करतेय. साने गुरुजींचं नाही, त्यांच्यावरचं साने गुरुजी जीवनगाथा, जे राजा मंगळवेढेकरांनी लिहिले. त्याच्यामुळे तर मला खूपच गोष्टी नव्याने कळतायत आणि आता जर मी म्हणाले त्याची प्रचिती इतक्या प्रकर्षाने येते. प्रत्येक दिवस माझं पुस्तक रेकॉर्ड करतानाचा एक काहीतरी वेगळं देऊन जातोय मला त्यांच्याविषयी. आणि म्हणून मी आता तुला ते इतकं ताजं आहे की तसं सांगू शकते, कारण रोज तो विचार चालू आहे की मला ही व्यक्ती इतकी कमाल असताना इतकी लोकांमधली होती, ग्राउंडेड, खूप ग्राउंडेड. सो त्यांचा कोणत्याही प्रकारचा अभ्यास आणि इंटेलिजन्स हा लोकांपासून तोडणारा नव्हता, तर लोकांशीच अधिक कसा जुळवून घेता येईल ह्यासाठी त्यांना ते वापरायचं होतं सगळं. आणि हा अप्रोचच भन्नाट आहे असं वाटतं मला. सो असं वाटतंय एकूण साने गुरुजींविषयी. आता मला सांग की ज्या काळात पुरुष असण्याचा एक स्टिरिओ टाईप हा होताच होता, बरोबर, राईट, त्या काळात साने गुरुजी असे होते. आजच्या काळात पुरुष असण्याचा एक स्टिरिओटाईप आहे. सो अकॉर्डिंग टू यू, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अ मॅस्क्युलिन पर्सन किंवा पुरुष? आयडियल पुरुष हा कसा असला पाहिजे? खूप सिक्युअर्ड विथ हिज मॅस्क्युलॅनिटी, पहिली गोष्ट. कारण की प्रत्येक वेळेला कुठेतरी तीच चॅलेंज केली जाते की काय, असं वाटून अतिशय इन्सिक्युअर असणारा पुरुष हा चुकीचं वागतो, असं एक मला वाटतं. स्वतःला नैसर्गिकपणे वाटणाऱ्या भावनांना एम्ब्रेस करू शकणारा पुरुष, मग ते पुरुषत्वाच्या कन्व्हेन्शनल यादीत बसतेय का ती आपली भावना आणि इमोशन, हे चेक करण्याची ज्याला गरज पडत नाही आणि तो ती भावना एम्ब्रेस करतो आणि एक्सप्रेस करायला घाबरत नाही, दॅट इज आयडियल पुरुष. ओके. कारण की एकतर परत मला तर म्हणजे पुरुष आणि स्त्री बायोलॉजिकली जे डिफरन्सेस आहेत ते असणारच आहेत. ते रिस्पेक्ट करू शकणारी व्यक्ती, मी म्हणूनच मला कधीही अजूनही असं वाटतं की व्यक्ती म्हणून विचार केला ना की समोरच्याला समजून घेणं फार सोपं जातं. अगदी. कशालाच एकमेकांना अडकवायचं आहे एखाद्या इमेजमध्ये, असं एक मला वाटत राहतं. कारण त्याचे आपण तर बळी आहोतच, मुली पण पुरुष पण आहेत, डेफिनेटली आहेत. तर अर्थात इंटेन्सिटी आणि गांभीर्यात खूप फरक आहे. म्हणजे आपण ज्यातनं आपल्याला जायला लागतं ते खूपच वेगळ्या प्रकारचं आहे, पराकोटीचं आहे. पण तरी सुद्धा जे डॅमेज इमोशनली मुलांना पण होतं
तर तेही खूप टाळता येऊ शकतं. सो म्हणून मला असं वाटतं की मला आत्ता जे वाटतंय, मला रडावं वाटतंय, खूप क्लिशे एक्झाम्पल घेऊयात, पण मला रडावं वाटतंय. पण मी पुरुष आहे आणि कन्व्हेन्शनली असं सांगण्यात आलंय की पुरुष जनरली रडत नाहीत, किंवा प्रत्येक वेळेला पुरुष रडल्यानंतर अरे तू काय असं मुलींसारखं रिॲक्ट करतो. करेक्ट करेक्ट. हे ह्याला आता उत्तेजन देणं थांबवून स्वतःला ट्रेन करून की आता मला रडायचंय तर मला रडू देत, हा जो एक हे जे स्थैर्य आहे ना आणि स्वतःविषयीचं वाटणं, एम्ब्रेस करणं आहे, ते मला वाटतं एक आयडियल पुरुष करू शकतो. माझ्या आजूबाजूला कारण काही माझे मित्र आहेत जे माझ्या या डेफिनेशन मध्ये बसतात, आणि त्याच्यामुळे मी काही खूप चांगली एक्झाम्पल्स बघते आहे आजूबाजूला, की तेही इमोशनल होऊन माझ्याशी कित्येक वेळेला बोललेले आहेत, काहीही आडपडदा न ठेवता, की असं वाटतंय मला ह्याचा त्रास झाला. हे ऐकल्यावर मला खूप वाईट वाटलं. एखादा सिनेमा बघताना रडणारी मुलं आहेत आणि ते मला सांगणारी आहेत मी खूप इमोशनल होतो. तर मला असं होतं, ओ व्हॉट अ मॅन, व्हॉट अ गाय. सो तिथे होतं. राईट. अदरवाईज आपण जे एक अल्फा मेलची जी काही, आता हा शब्द पण वापरून घासून गुळगुळीत झालेला आहे, पण असे जे एक तथाकथित म्हणतो त्यांच्याकडे बघून असं वा यार असं नाही होत, ह्यांच्याकडे बघून होतं ओ अच्छा ओ नाईस. म्हणजे ही पण बाजू आहे तुझी जी नैसर्गिकपणे मला वाटतं प्रत्येकात असतातच ह्या दोन बाजू. का असं नाही असू शकत? म्हणजे कित्येक स्त्रिया आहेत खूप भयंकर संकट कोसळल्यावर सुद्धा मूव्ह ऑन झालेल्या, कंबर कसून पुढे लाईफ चालू ठेवणाऱ्या. सो ते जे म्हणतो साने गुरुजींच्याच एका रात्रीचं नावच अर्धनारी नटेश्वर असं आहे, आणि आई बाबांकडून त्यांनी सहजीवनाचं कसे धडे घेतले असा एक साधारण त्याचा काहीतरी टोन आहे. तर तेच मला महत्वाचं वाटतं की प्रत्येकात ज्या दोनही बाजू आहेत, आता कोणती स्त्रीत्वाची कोणती पुरुषत्वाची असंही मला आता लेबल नाही करावंसं वाटत आहे, पण परस्पर विरोधी म्हणता येण्यासारख्या भावना असतातच. कोणता प्रसंग कोणती प्रवोक करेल हे त्या वेळेला ठरतं. बरोबर. तर ह्या दोन्ही गोष्टी तेवढ्याच आनंदाने, तेवढ्याच कॉन्फिडेंटली आणि तेवढ्याच अनअपॉलॉजेटिकली एम्ब्रेस करता येणारा पुरुष इज आयडियल पुरुष. ओके. आणि मग ह्या बॅकग्राऊंडवर ज्या वेळेला ॲनिमल सारखी फिल्म रिलीज होते त्यावेळेला काय वाटतं? अवघड आहे खरंच. पण जसं परत माझ्या मते जावेद अख्तर सर म्हणाले होते एका इंटरव्ह्यू मध्ये की बनवणारे प्रॉब्लेमॅटिक नाही आहेत, बघून चिअर करणारेच प्रॉब्लेमॅटिक आहेत. व्हेरी ट्रू. आणि मला ते कुठेतरी असं हेट झालं की अरे खरंच की. बरं असं होतं का की मला हे कधीच आवडत नव्हतं किंवा काय, तर नाही बरं का. म्हणजे दिस इज ऑल्सो अ जर्नी. आता सुद्धा मला तू म्हणशील रणबीर कपूर हॉट दिसला नाही का, तो दिसला. कदाचित मी सुद्धा थिएटर पाहिलं नाही ॲनिमल, कुठेतरी हाच समजा सगळा विचार करून, आणि मला असं ते खूप काही वाटलं नाही की हे जाऊन बघायला हवं. पण मी थिएटरमध्ये असते तर कदाचित मला पण वाव असं होऊ शकलं असतं. पण तसं होऊ देऊ नये, किंवा तसं आपल्याला का होतं आहे ह्याच्यावर विचारच केला जात नाही, हा प्रॉब्लेम आहे. कबीर सिंग आला होता, मला आय थरली एन्जॉयड इट. मला पण वाटलं ओ वाव, एवढा पॉझिटिव्ह आहे, केवढा भारी आहे, केवढा पॅशनेट आहे. हे काय म्हणूयात, परत स्त्री सुलभ असं म्हणणार नाही मी, पण एक व्यक्ती सुलभ भावना ज्या काही होत्या त्या मलाही वाटून गेल्या होत्या. कदाचित तशा काही फॅन्टसीजही क्रिएट झाल्या असतील. पण मग दॅट इज व्हॉट वी डू ना, वी लर्न बेटर थिंग्स, वी लर्न बेटर अप्रोचेस, अँड वी ट्रेन आवर माइंड्स टू थिंक दॅट वे, टू अडॅप्ट दॅट वे. राईट. सो हा विचार होणं तरी मला महत्वाचं वाटतं. आता लोक म्हणतात की ही एक फक्त गोष्ट आहे, तर का ती गोष्ट म्हणून बघायची नाही? बिकॉज आवर फिल्म्स हॅव प्रॉस्टिट्यूट्स, आवर फिल्म्स हॅव चोर, आपले फिल्म मध्ये रेपिस्ट असतात, ते सगळं असतंच. पण मग हे ऑफेन्सिव्ह नाही वाटलं तर हे का वाटतंय लोकांना? असा एक म्हणजे असं पण एक होतं मध्ये नरेटिव्ह, की मग असं का, व्हाय दिस, व्हाय नॉट दॅट. कारण की आपण बऱ्यापैकी चोराला चोर म्हणून गुन्हेगार बघत आलोय,
किंवा अशी काय परिस्थिती होती आणि मग समाज कसा चुकीचा आहे ज्याच्यामुळे त्याला चोरी करायला करावी लागली. इज दिस द सेम थिंग विथ ॲनिमल? सो आय डोंट थिंक सो. नॉट एट ऑल. सो तो फरक आहे. परत एकदा माझं बोलणं हे मी ज्या काही क्लिप्स पाहिल्या, जे काही ऐकलं, फार त्याच्यावर आधारित आहे. मी स्वतः पाहिलेली नाही फिल्म, त्याच्यामुळे मी अजून खोलात नाही शिरू शकत. पण मग मला असं झालं की ते ऍक्ट्स ग्लोरिफाय केलं जाणं इज अ लिटल प्रॉब्लेमॅटिक. राईट. बरं, ते करताना त्या दिग्दर्शकाचं जस्टिफाय करतानाचं बोलणं, परत मे बी ही हॅड अ चान्स देअर टू जस्टिफाय इट ॲज अ स्टोरी, पण ही काइंड ऑफ जस्टिफाईड इट ॲज अ रियालिटी आणि खूप पर्सनल वाटणं असं आलं. मग त्याच्यामुळे ते अजून असं झालं की ओ अच्छा नाही. म्हणजे अर्थात दिग्दर्शकाचा काहीतरी एक धागा असतो आणि मगच फिल्म तयार होते. इतका अलिप्तपणे कुठलाच दिग्दर्शक गोष्ट सांगत नाही. पण तरी व्हॉट काइंड ऑफ थॉट्स आर यू सपोर्टिंग हिअर ऑर एनकरेजिंग हिअर, तर त्याची पण एक थोडीशी झलक मिळाली. मग मी ह्या सगळ्याच बाबतीत साशंक आहे. मी पण अजूनही असा विचार करते की खरंच त्याच्याकडे फक्त गोष्ट म्हणून असं काही होतंय का, की आपण अन्याय करतोय का असं जजमेंट देताना किंवा काय. पण काही गोष्टी नाहीच बहुतेक पटत, तर असं असावं. काही गोष्टी पटत नाहीत आणि आय थिंक जे आपण म्हणतो ना त्याच्यामध्ये खूप मोठा, म्हणजे हे माझं मत आहे, अर्थात खूप मोठा भाग हा सोशल मीडियाचा पण आहे. द वे पब्लिसिटी इज डन अँड द वे थिंग्स आर प्रमोटेड अमॉंगस्ट पीपल. सो आय वॉन्ट टू नो फ्रॉम यू की तू आता इतक्या लोकांना, नवीन लोकांना भेटत असशील, तुझ्यासाठी एक नवीन दालन उघडं झालेलं आहेस, अनेक लोकांना भेटत असशील, तर सोशल मीडियाचा रोल आपल्या आजच्या आयुष्यात काय आहे नेमका असं तुला वाटतं? सगळं व्यापलंय आता सोशल मीडियाने. लहानपणी ते असे निबंध असायचे किंवा वादविवाद स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धेला अगदी हमखास असायचे विषय. मोबाईल शाप की वरदान, टीव्ही शाप की वरदान. राईट. तर हा कळीचा मुद्दा आत्ताचा आहे, सोशल मीडिया शाप की वरदान. आणि मग प्रत्येक वेळेला असं सांगितलेलं होतं टेक्निकली की कोणताही निबंध लिहिताना आधी तुम्ही पॉझिटिव्ह बोलायचे, मग निगेटिव्ह बोलायचे आणि मग काहीतरी कन्क्लुडिंग वाक्य हवं. तर ते कन्क्लुडिंग वाक्य ह्या प्रत्येक ठिकाणी जे कॉन्स्टंट आहे ते असं आहे की हे दुधारी शस्त्र आहे, वापरणाऱ्यालाच विवेक हवा. म्हणजे जे आपण कन्झ्युम करतोय, जसं ॲनिमल बद्दल आलं तसं की जे बघून चिअर करणारे आहेत दे आर द कल्प्रिट. पण मला ते स्ट्रॉंगली असं वाटतं, कारण किती वेळेला तुम्ही सतत दुसरा काय करतोय त्याच्यावर बोलत राहणार. राईट. नाही, आणि हे मेकर्सला पण आहेच की सोशल मीडियावरचे कंटेंट क्रिएटर्स, टाकणारे आणि बघणारे, त्याच्यावर कमेंट करणारे, ह्या सगळ्यांना याची ताकद माहिती आहे. पण मग त्याचा वापर चुकीचा झाला तर काय घडू शकतं हे पण तर माहितीये. तर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी कुठे आहे? ती तुम्ही दाखवता का? नाही दाखवत. आपण किती विकृत प्रकारच्या मनस्थितीनी घेरलो गेलेलो आहोत याची एक झलक बघायची असेल तर कोणत्या तरी पोस्टवरचा कमेंट बॉक्स उघडून बघावा. राईट. तुम्हाला शॉक बसावं इतकं ते भयंकर आहे. आणि कोणत्याही संवेदनशील माणसाला आता परत, म्हणजे लेट्स कम बॅक टू साने गुरुजी, मला तर असं होतं की साने गुरुजींनी काय केलं असतं आता. ते ट्रॉमटाईज झाले असते की म्हणजे एखादा माणूस चालता बोलता दुसऱ्या चालत्या बोलत्या माणसाशी असं वागू शकतो, असं बोलू शकतो. राईट. कारण की ऑलरेडी ते कोणत्या तरी इतक्या आदर्श कल्पनांनी भारलेले होते, ते त्यात जगत होते आणि तसं घडू शकतं ह्या आशेवर जगत होते, विश्वासावर जगत होते. एक्झॅक्टली. आणि हे खरं चित्र लक्षात आल्यानंतर की हे असंही घडू शकतं, ही एक पॉसिबिलिटी आहे, हे कळल्यानंतर काय झालं असतं त्यांचं. तर मला वाटतं की तो रोल परत तेच मला असं सतत वाटत राहतं की का साने गुरुजी आपण स्वतःवर काम केलं पाहिजे म्हणत होते.
2 गट होते, एक स्वराज्य मिळावं आणि एक सुराज्य मिळावं. सुराज्य पाहिजे म्हणणारी लोक रेडी नव्हती. ती म्हणत होती की आपला समाज तयार नाहीये स्वातंत्र्यासाठी. अर्थात आता तो खूप मोठा आणि वेगळा विषय आहे. पण आज मला कुठेतरी वाटलं की बरोबर होतं की काय हे म्हणणं. कारण आपल्याला आता सगळं आहे. तिथे आपण कुठेच कमी पडत नाही देश म्हणून. ओके, टेक्नॉलॉजी आहे, हे आहे, शिक्षण आहे, सगळंच तर चाललंय तसं पाहिलं गेलं तर. पण त्याचा वापर कसा करायचा ही सद्विवेक बुद्धीच नाही आणि त्याचं ट्रेनिंग कुठंच नाही. ट्रू. इट्स लाईक जसं असं म्हणतात ना की श्रीमंत घरात मूल जन्माला येतं, त्याला सगळंच मिळतं. सो ही टेक्स इट फॉर ग्रँटेड की हे असतंच, हा माझा हक्क आहे. बरोबर, असं वाटतं. त्याच्यामुळे माझे बाबा नेहमी म्हणायचे की आपल्याला ना डेमोक्रेसी ही आयती मिळाली आणि म्हणून त्याची किंमत नाहीये. आज जेव्हा मतदान करायला माणसं जातात बरोबर, तेव्हा ते मत हे एक नुसतं हक्क नाहीये, ती जबाबदारी आहे. याच्याकडे कोणाचं लक्षच नाहीये. राईट, बरोबर. सो ऍट दिस पॉइंट आय वुड ऑल्सो लाईक टू आस्क यू की आता गेले 10 वर्ष ज्या विचारधारेने आपल्या देशात जोर पकडलेला आहे त्याच्यावरून अनेक कलाकारांना, अनेक विचार करणाऱ्या माणसांना बरेच मानसिक त्रास सहन करावे लागलेले आहेत. नुकतंच एक उदाहरण झालं एका कलाकाराच्या मुलाचं नावावरून, आणि मराठी कलाकाराच्या, जो खूप उत्तम विचार करणारा माणूस आहे त्याच्यावरून. सो असं ज्या वेळेला पर्सनल स्पेसवर का, आणि तुम्ही ऍक्टर लोकांना तुम्ही सॉफ्ट टार्गेट्स असतात, राईट. सो असं जेव्हा पर्सनल डिसिजन्स आणि पर्सनल ह्याच्यावरून बोललं जातं त्यावेळेला तुझी पहिली रिॲक्शन काय असते? वाईट वाटतं खूप. आणि आपण अशा सोसायटीचा भाग आहोत ह्याबद्दल असं होतं. हेल्पलेस वाटतं की ही सिच्युएशन बदलणं ह्याच्यासाठी मी एकटी काय करू शकते, तर त्याचं माझ्याकडे काही सोल्युशनच येत नाही. मला हे किती आता घरात बसून वाटलं, कदाचित मी एक पोस्ट लिहीन, पण ह्याच्या पलीकडे मी काहीच करू शकत नाही. राईट. आणि हे खूप ही हतबल करणारी भावना इतकी फ्रस्ट्रेटिंग आहे की मला असं होतं, यार मी कुठून सुरुवात करू, मी कोणाला सांगू. जवळच्याच कित्येक लोकांना तुम्हाला कन्व्हिन्स करता येत नाही टू थिंक राईट, ऑर ऍटलिस्ट टू थिंक, असंही म्हणेन मी. थिंक न्यूट्रली असं म्हणूयात. हा, मुळात म्हणजे गिव्ह इट सम काइंड ऑफ अटेन्शन फर्स्ट, सम काइंड ऑफ थॉट प्रोसेस, ती थोडी डेडिकेट करा याही विषयांना, हेही महत्वाचं आहे. इथेच कन्व्हिन्स करता येत नाहीये म्हटल्यानंतर पुढे जाऊन मी काय सांगायचं की हे चूक आहे, हे बरोबर आहे, ह्या प्रकारचा अप्रोच वाईट आहे, किंवा लेट्स नॉट से वाईट आहे चांगलं आहे, म्हणजे आय एम नो जज हिअर, पण लेट्स हॅव अ डिस्कशन अबाउट इट, लेट्स टॉक अबाउट इट. तर असं तर काहीच घडत नाहीये. मग मला असं होतं की मी करू काय. आणि आय एम अ न्यू बी तसं पाहायला गेलं तर. तसं तर मला अजून काहीच से नाहीये. म्हणजे आय एम नॉट समबडी हु वुड गो व्हायरल, यु नो, की मी आज एक काहीतरी पोस्ट टाकली तर ते जे 100 न्यूज रिपोर्टर्स असतात ते म्हणजे गौरी देशपांडेने बघा म्हटलं हे केलं, हे विधान वगैरे. सो दॅट इज नॉट गोइंग टू हॅपन विथ मी. सो माझ्याकडे अजून तर ती पण पॉवर नाहीये, फेम वाली जी म्हणतो आपण, इन्फ्लुएन्सिंग पॉवर, तर ती पण नाहीये. But I'm not sure whether I'll be able to use that power also in a right way. How much ever I want. मला I am so काय म्हणूयात, मी खूप अनसर्टन्टी आहे ही सगळी, ती एक्सपिरियन्स करते अशा वेळेला. आणि मग असं वाटतं की बरं ठीक आहे, नकोच सोशल मीडिया प्रकरण, कशाला आपल्याला व्हॅलिडेशन हवंय तसं. सो बेसिकली गौरी, तुझी पण अवस्था म्हणजे माझ्यासारखीच असं म्हणता येईल, किंवा आपल्यासारख्या अनेक व्यक्तींची जी झालेली आहे ती झालेली आहे की चिखलात जर आपण आता दगड टाकला तर आपल्या अंगावर चिखल उडेल, त्याच्यापेक्षा तो चिखल जिथे आहे ना तिथे राहू दे. पण मग असाही विचार मनात येतो की आर वी नॉट गिव्हिंग अप, की जर आपल्यासारखे आपणच, म्हणजे आपल्यासारखीच माणसं जर म्हणायला लागली की नको 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 नको, विथ द फिअर की बाबा माझ्या मुलीला काही त्याचा त्रास होईल किंवा माझ्या करिअरला त्याचा काही त्रास होईल, या फिअरनी जर आपण काहीच बोललो नाही तर हे असंच वाढत जाईल. आणि
बरोबर आहे, जेव्हा एखादा स्टँड घ्यायची गरज आहे तेव्हा घेतला गेला पाहिजे, हे बरोबर आहे. पण त्याला खूप हिंमत लागते, हे पण बरोबर आहे. आणि आता मी ती माझ्यात आहे का नाही याबद्दल खूप साशंक आहे, हे पण मी प्रांजळपणे कबूल करते. आणि कारण करिअरचा धोका तू म्हणतेस तो आहेच. म्हणजे थिंग्स आर सो ड्रिव्हन बाय अ सर्टन आयडिओलॉजी, हे लक्षात येण्या एवढं झालंय. म्हणजे आधी या गोष्टी कशा फक्त इतिहासाच्या पुस्तकात होत्या ग, नाही म्हणलं तरी. आपण इतिहासाचा भाग होतोय हे इतकं जवळून घडतंय आता की आय डू फील थ्रेटन्ड, आय डू फील पॉवरलेस, आय डू फील हेल्पलेस. मला मॅक्झिमम मग मी स्वतःला रात्री समाधानाने झोपता यावं ह्यासाठी व्हॉट आय हॅव डिसाइडेड इज आय विल नॉट ऍड टू इट ऍट ऑल, माझ्या कोणत्याही ऍक्शन्सनी. आणि म्हणजे मग मी हे खूप वैयक्तिक बोलतेय की मी अशा प्रकारचे कोणतेही द्वेष पसरवणारे मेसेजेस फॉरवर्ड करते का कोणाला? नाही. मी कोणाचे आलेले वाचते का? नाही. मॅक्झिमम मी एवढं सांगते की हे मला पाठवू नका, तर हो मी ते करू शकते, मी ते करते. मी अनफ्रेंड करते का अशा काही लोकांना? तर मी सर्रास करते की मला ह्या प्रकारचं काहीही वाचायचं नाहीये आणि माझ्याकडून त्याला व्ह्यू मिळू नये, एक काय असे ना किंवा काय. तर आय ट्राय अँड अनफ्रेंड ॲज मेनी ॲज ऑफ देम, ज्यांना काढून टाकता ॲज पॉसिबल. ओके. सो तेवढी एक गोष्ट तर मी डेफिनेटली करते. मला जे पटतं ते वैयक्तिक आयुष्यात मी त्या प्रिन्सिपलनी जगण्याचा प्रयत्न करते आहे. पण ह्या बाबतीत कितपत मला वोकल असता येईल आणि मी आहे घाबरलेली. मला नाही वाटत की आता 100% माझ्याकडे जर कोणी मला पर्सनली येऊन कन्फ्रंट करत असेल ना, तर तिथे कदाचित मी म्हणेन की मला हे नाही पटत आहे किंवा ह्या गोष्टी मी करू शकेन. पण अदर दॅन दॅट खूप अजून मोठं पाऊल काही उचलता येईल का, मला ह्याबद्दल शंका आहे. आणि मुळात मी जसं म्हणलं, मी उचललं काय किंवा न उचललं काय, खळबळ माजवण्यास एवढं अजून माझ्याकडे काहीच नाही. ना वलय आहे, ना बॉडी ऑफ वर्क आहे, ना पॉप्युलॅरिटी आणि लायकेबिलिटी आहे. तर तसं काहीच नाहीये. आणि ती डेव्हलप करायची असेल सो दॅट आय कॅन यूज माय पॉवर फॉर अ गुड कॉज, त्याच्यासाठी मला परत तेच कामं आणि तशाच पद्धतीने कदाचित हे सगळं करत जायला लागणार. सो हे इतकं डिफिकल्ट आहे टू चूज अ राईट थिंग टू डू. मग कुठेतरी मला असं वाटतं की नाही ठीक आहे, लेट्स थिंक ॲज अ कलाकार. काही वेळेला फिल्म करताना मग कुठे नागरिक म्हणून आणि व्यक्ती म्हणून पुढे यायचं, कुठे कलाकार म्हणून विचार करायचा. तर आय एम ट्राईंग टू बॅलन्स. यू बॅलन्सिंग ते बॉल्स बॅलन्स. बरं, यू जस्ट सेड यू आर अ न्यूबी. पण आता लोक ओळखायला लागले असतील ना ग, स्पेशली आफ्टर फिल्मफेअर. हो. सो कसं वाटतं वेन पीपल नो यू अरे श्यामची आई असं? ऑनेस्टली बिकॉज ऑफ द लुक असं लोक नाही ओळखत मला. अगं मला प्रीमियरला पण ओळखत नव्हती लोक सोडत. तर एका प्रीमियरला आम्ही काही कंटेंट क्रिएटर साठी म्हणून मुंबईला एक खास स्क्रीनिंग केलं होतं आणि त्यांनी त्यांच्या आईला घेऊन यायचं होतं, असं एक होतं. तर इंटरव्हल झाला, ओम होता, शर्व होता, संदीप सर होते. सगळेजण त्यांना येऊन कॉंग्रॅच्युलेट करत होते, कामाचं कौतुक करत होते, सुजयला येऊन सांगत होते. तर माझ्याकडे कोणीच येत नव्हतं. तर मला असं वाटलं आपण एवढी माती खाल्लीये का, म्हणजे आपलं काम इतकं न आवडण्यासारखं झालंय का वगैरे. कारण लोक अशी माझ्या पुढून जाऊन मला एक फक्त असं एक एक्नॉलेज करून पुढे जात होते. मग ते असं झालं की अच्छा ही ती आहे, हीच आहे श्यामची आई. अच्छा ओ, मग आम्ही येतोय तुझ्याकडे बघून. हा उश. इव्हन प्रीमियरला सुद्धा म्हणजे असं खूप खास इंट्रोड्यूस करून द्यायला लागत होतं, ही गौरी, ही श्यामची आई. कारण आतापर्यंत भेटल्यानंतर प्रत्येक जण मला हेच म्हणतो, अगं तू किती वेगळी दिसतेस, त्यात किती मोठी आणि मॅच्युअर्ड दिसतेस, पण तू केवढीशी आहेस. सो सध्या हे चाललंय
त्याच्यामुळे अजून तरी मी मला हवं तसं अजागळासारखं रात्री रस्त्यावर जाऊन नॅचरल्सचं आईस्क्रीम खाऊन या, चालत जाऊन, एवढं करू शकते. वा. एन्जॉय ट्वायलेट लास्ट. पण मला सांग, आता पुढचे काय प्लॅन्स आहेत तुझे? पुढचे काय प्लॅन्स आहेत? अशाच कमालीच्या स्क्रिप्ट्सवर काम करायला मिळावं अशी इच्छा खूप आहे. काय म्हणत, मराठीतल्या अनेक तसं तर सगळ्याच दिग्दर्शकांसोबत काम करून बघायचंय. तर जे ओळख म्हणतेस ती ह्यांच्यापर्यंत नक्की झाली आहे आता. जे काम देऊ शकतात मला त्या लोकांपर्यंत मी पोचले आहे, हे भारी झालंय. त्याच्यामुळे त्यांना अप्रोच करणं, काम करण्याची इच्छा आहे असं म्हणणं, ज्यांनी मला अप्रोच केलंय त्याच्यावर विचार करणं, त्या गोष्टी वाचणं, मीटिंग, ऑडिशन्स, सगळं असं चालू आहे. हो. आणि एनकॅश करणं चालू आहे. श्यामची आईचं जे काही आत्ता त्याचे आफ्टर इफेक्ट्स आहेत, अवॉर्ड फंक्शन्स आहेत, खूप चांगल्या प्रकारे फिल्मला आणि मला सुद्धा एक्नॉलेज केलं गेलंय, कौतुक होतंय. तर ह्या गोष्टी आता सध्या एन्जॉय करतेय. ग्रेट 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 ग्रेट. मग आता मला सांग, हे सगळं एन्जॉय करत असताना आपण ज्या समाजात राहतोय तो असा 2 ह्याच्यावर आहे. एक आहे अर्बन आणि जिथे खूप संधी आहेत, मुलींना इक्वल अपॉर्च्युनिटीज आहेत वगैरे, आणि एक आहेत की जे पूर्वी जे होतं ना, 18व्या वर्षी लग्न, 20व्या वर्षी मूल किंवा 19व्या वर्षी मूल. श्यामच्या आईचं तर त्याही आधी होतं, राईट? सो अजूनही तसं आयुष्य जगणाऱ्या मुली आहेत. हो, आहेत. सो तुला काय वाटतं, तू त्यांना काय सांगशील? नाही, कारण की मला इथे बसून हे बोलता येतंय किंवा मी दुसऱ्यांना काहीतरी सांगू बघतीये, हा सुद्धा जो प्रिव्हिलेज आहे तो मला इथे एक्नॉलेज करायला पाहिजे. बिकॉज मी ज्या प्रकारच्या कल्चरल, एज्युकेशनल आणि फायनान्शियल प्रिव्हिलेज घरातून येते, त्यामुळे मला आता हे असं म्हणता येतंय. पण जे बऱ्याच माझ्याच आजूबाजूच्या माझ्याच सारख्या परिस्थितीतल्या मुलींसोबत नाही घडलं, ते काय, ते पण मी इथे सांगते. आणि मला वाटतं हे मग कोणत्याही प्रकारच्या स्त्रीला, व्यक्तीला तर आहेच कोणत्याही प्रकारच्या, पण एक स्त्री म्हणून सुद्धा काय सगळ्यात महत्वाचं माझ्या असं लक्षात आलं, तुम्ही शिक्षण घेता, तुम्ही एखादी नवीन गोष्ट आत्मसात करता, त्या शिक्षणामुळे तुमचं राहणीमान नाही तर विचार बदलतोय की नाही ह्याच्याकडे लक्ष द्या. कारण की अशा कित्येक मुली आहेत ज्या माझ्यापेक्षा उच्च शिक्षित आहेत, कमालीच्या कमवतायत, पण त्यांना अशा कोणत्याच कन्व्हेन्शनल गोष्टींविषयी प्रॉब्लेम्सच नाहीयेत जे असायला पाहिजेत असं मला वाटतं. डेफिनेटली. आणि हेच तर विशेष आहे श्यामची आईचं. जेव्हा तिच्या आजूबाजूला काय काय घडत असणार आहे, अशा काळामध्ये ती मुलाला म्हणते की तू प्रेम कर, चुकलास तर माफी माग, घाबरू नकोस, कारण ते तिला पटलं होतं. बरोबर. म्हणजे एकीकडे ती आणि एकीकडे एक डॉक्टर झालेली मुलगी जिच्याकडून हुंडा मागितला जातोय आणि तो दिला जातोय. ही काय टोक आहेत? तर जेव्हा प्रत्येक वेळेला आपण म्हणत आलो शिक्षण महत्वाचं आहे, मुलींचं शिक्षण महत्वाचं आहे, तर कशासाठी महत्वाचं आहे शिक्षण? सो दॅट माझी आई 10वी पास होती, मग आता मी BA झाले आहे, मग आता मला जॉब लागू शकतो किंवा नाही लागू शकत, मला बेटर नवरा मिळू शकतो. हा एक पर्पज. नंतरचा पर्पज आहे की ओके, थोडंफार मला कमवून घरी हातभार लावता येईल, एवढाच. मुलांना शिकवता येईल. मग मुलांना शिकवता येईल. अगं पण तुझ्या विचारांमध्ये बदल होणं हा प्रवास कुठे इथे? आणि दिस इज व्हॉट इज गोइंग ऑन माय माइंड सिन्स अ लॉंग टाइम नाव. राईट. माझी तक्रार त्या लोकांशी आहे जी लोक माझ्याच सारख्या कुटुंबातून वाढली आहेत, पण त्यांच्यातला बदल हा एक आर्थिक स्तर आणि लाईफस्टाईल उंचावणं याच्या पलीकडे पोहोचलेलाच नाही. तर का? तर हो, मग मी कदाचित तुमच्यावर तो आरोप करेन
की ही तुमची जबाबदारी होती आणि तुम्ही ते करत नाही आहात. पण अशी लोक होती ना, तर बहिणाबाई चौधरी बघ, डेफिनेटली. सावित्रीबाई बघ, का सुरू केलं असावं यांनी शिक्षण? अक्षर ओळख व्हावी, बरोबर आहे. मग म्हणजे साक्षर असणं आणि शिकलेलं असणं, बिंग अ लिटरेट पर्सन, बिंग एज्युकेटेड, ह्याच्यात फरक आहे की नाही? तर तो इतका दुर्लक्षित होतो आहे हा सगळाच अप्रोच, असं माझ्या लक्षात येते. त्याच्यामुळे जी लोक आपण ज्याला ज्या अर्थी पुढे घेऊन जाणं म्हणतो समाजाला, ते कोणत्या अर्थी होत आहे? खूप एकाच मार्गावरची प्रगती आहे ती, आणि तो एकच मापदंड बघितला जातो. म्हणून मला मुलींना हे सांगायचंय की आजूबाजूला बघा, शिका, त्याच्यावर विचार करा आणि त्याच्यानी आपल्या कृतीमध्ये बदल घडवण्याची हिंमत दाखवा. कारण की जे सतत सांगत आलेत ते ऐकलं तर तुम्हाला काही काळासाठीचं समाधान मिळेलही कदाचित, पण ते लॉंग लास्टिंग नाही. ट्रू. आणि आपल्याला ह्याची परत तेच हा विचार करू शकण्या एवढा, काय म्हणूयात, तसं वातावरण कित्येक जणींकडे नाहीच. त्याच्यामुळे मला इथे बसून असं सांगणं की तुझं विचार जरा चुकतोय बरं का, हे मला खूप अन्यायकारक पण वाटतं. पण तरी सुद्धा मी हे म्हणेन, शाळेत जाताय न जाताय माहित नाही, पण तुमचे वडील तुमच्या आईला मारहाण करतायत ह्याचा विचार करा. हे चूक आहे ह्याचा विचार करा, किंवा तुम्हाला का पटतंय ह्याचा विचार करा. तुम्हाला हे असं आयुष्य पाहिजे आहे का पुढे, ह्याचा विचार करा. सो थिंक. ट्रू. तुम्हाला तुमची काय कल्पना आहे भविष्याची? कित्येक मुलींची अजून सुद्धा तीच आहे की माझा एक गोड संसार असेल. ती असण्यात मला चूक वाटतंय का? तर नाही. पण मला वाटतं तिथे लिमिटेड का असावं? आणि मी परत अशा मुली म्हणतेय की ज्या अत्यंत हुशार आणि खूप काही करू शकणाऱ्या आहेत, हे मला माहितीये. तर असं असताना परत तुमच्या गोष्टी बोलण्याच्या तिथेच कशा येऊ शकतात? ट्रू. सो ह्या गोष्टी, तर थिंक अबाउट युअर लाईफ. आणि कधी कधी काही स्वार्थी वाटणारे निर्णय घ्यावे लागू शकतात, तर ते घ्या टू चेंज युअर ओन लाईफ. या ट्रू. मला आता तू सांग की यू आर नॉट मच ओल्डर दॅन जेन झी, म्हणून मी विचारते की जेन झीनी हे जे असे वेगवेगळे ऑल्टरनेटिव्ह काढलेले आहेत, राईट, म्हणजे आपल्या समाजात एक स्ट्रक्चर आहे, तू आता म्हणालीस, राईट, आपल्या आई वडिलांनी केलं मग आपणही तेच करतो, मग पुढची पिढी वगैरे वगैरे. सो ते कुठेतरी बदललं पाहिजे. तर त्या दृष्टीने जेन झीकडे असे ऑप्शन्स आहेत ना की लिव्ह इन रिलेशनशिप आहे, सिच्युएशनशिप आहे, फ्रेंड्स विथ बेनिफिट्स आहे, वगैरे वगैरे, हे सगळं आहे. याच्याबद्दल तू ऍज अ पार्ट ऑफ जेन झी, व्हॉट इज युअर टेक ऑन ऑल दिस? ओके, जेन झी नाही, मी अगदीच मिलेनियल आहे जरा, पण ओके, यू आर क्लोजर टू जेन झी आय सपोज मिलेनियल. तर मला हे खूप कधी कधी, इज इट फॉर कन्व्हिनियन्स असा एक प्रश्न पडतो. आणि व्हॉट काइंड ऑफ कन्व्हिनियन्स आर यू रिअली लुकिंग फॉर? इज इट टू एस्केप एनी काइंड ऑफ हार्डशिप? इफ दॅट इज द अप्रोच, देन इट माइट नॉट वर्क. मग तुम्ही काहीही काढा, व्हॉट एव्हर टर्म्स यू वॉन्ट टू यूज. इफ द अप्रोच इज कधी जाता येईल ना इकडून, ह्यातनं पटकन सुटका होऊ शकते ना, then it's of no use. मग तसं तर तुम्हाला नक्की मग हवंय तरी का? म्हणजे मग तेही नको ना. म्हणजे असं एक मला वाटतं काही गोष्टी त्यातल्या खूप रॅडिकल अशा होऊन जातात असंही वाटतं. आणि परत टू हॅव सम काइंड ऑफ एम्पथी फॉर द अदर पर्सन, ते निघूनच जातं मग, असं वाटतं मला. आय एम नॉट समबडी हू वुड से गेट मॅरिड अगेन्स्ट युअर विल आणि बी इन दॅट मॅरेज अगेन्स्ट युअर विल, आणि ते तुमच्या मेंटल हेल्थवर कितीही टोल घेत असेल तरी सुद्धा यू हॅव टू कॅरी इट फॉरवर्ड. अजिबात नाही. पण मला फक्त ह्या टर्म्सचा जन्म का झाला हे इंटरेस्टिंग वाटतं. लिव्ह इन इज ओके,
Situationship is what? It's very tricky. What is situationship? Situationship is somebody how to define it? They are more than friends, but less than a girlfriend, boyfriend. तर ते मधलं काहीतरी. So you are not sure what you are. Yeah, right. One might think that, okay, now we should move to next level. The other might not think that way. Yeah. And then there is that breakup. There is no label. Everything they're doing without a label. तर मग what is its benefit हे मला फारसं कळत नाही. कारण जनरली बघ, असं बघायला गेलं तर ओके, कोणीतरी एक अशी नॉर्मल सिच्युएशन घेऊया. दे आर कॉलेज मेट्स, दे आर कॉलेज फ्रेंड्स, दे मेट, दे आर पार्ट ऑफ अ ग्रुप. आणि मग त्या सगळ्या शाळेतल्या कॉलेजमधल्या ऍक्टिव्हिटीज करत असताना वगैरे यू गेट टू वाईब. तर मग गेट टू नो द वाईब की ओ अच्छा, हा, ही माझी आणि हिची वाईब जुळतीये. Then you tend to spend some more time together. You hang out. There is a काय म्हणूयात, not exactly courting period, but a period where you spend maximum time with each other. I mean, you choose to do it because you love to do it. Before confronting and naming the feeling as love. Right. And then you do it. And then it's officially a relationship. Yeah. Right? Yeah. So ह्याला आता उगाच मधल्या पण सगळ्या टप्प्यांना आय गेस नावं मिळाली आहेत. That's an interesting way to look at it. मला असं वाटतं कदाचित, कारण की हे जे मधलं आहे की आय चूज दॅट पर्सन टू हँग आउट विथ. मला आता बाहेर जायचंय, हॅलो चल येतोस का, कारण त्याच्यासोबत जायचंय. करेक्ट. आणि ही वुड ऑल्सो से येस, व्हाय नॉट, कारण की त्याला पण असायचंय. मग दॅट इज सिच्युएशनशिप. ओके. बट इन अ वे, पण म्हणजे मे बी हे एवढं सहज सोपं नसावं. मला नाही, सिच्युएशनशिप ही गोष्ट तर मला नाही हेल्दी वाटत समहाऊ. Isn't it very ambiguous? It is. आणि I think that must be taking a toll on their better sense. हो, कारण की तुम्हाला कोणत्याच गोष्टीचा पूर्ण आनंदच नाही घेता येते. कारण वेन यू कीप आस्किंग ऍट द एंड ऑफ द डे की आपण आता जे केलं ते ह्यांचं नक्की कोण म्हणून केलं. आपण एवढ्या हक्काने बोलतोय, म्हणजे वेन देअर इज अ क्वेश्चन आस्क्ड इट गेट्स अनकम्फर्टेबल. मग जोपर्यंत दोघे काहीच बोलत नाहीये, दोघं एन्जॉय करतायत, बरं मग त्यांना हे माहितीये का की ह्याचा शेवट काय आहे, तर नाही माहिती. मग व्हॉट इज द एंड ऑफ दिस अंटिल somebody loses interest. मग तुम्ही ह्याचा किती पुढचा विचार करू शकणार आहात, किंवा हाऊ टेम्पररी इज युअर टेम्पररी, ते तरी काही ठरलंय का. सो तसं काहीच नाहीये ना. ओके, जर ह्यातल्या दोघांनीही दे लूज द इंटरेस्ट ऍट द सेम टाइम, वेल अँड गुड. व्हॉट इफ इट हॅपन्स विथ वन अँड द अदर इज स्टील विलिंग टू कंटिन्यू, हाऊ आर यू गोइंग टू डील विथ इट. बट देन, कारण की तुम्ही प्रश्न पण नाही विचारू शकत, बिकॉज द अदर पर्सन कॅन क्विकली से, मी काय बॉयफ्रेंड आहे का तुझा. राईट. सो मला नाही माहिती आहे त्याची उत्तर. मला हे खूप ट्रिकी, अँबिग्युअस वाटतं. इफ यू स्टिल वॉन्ट टू डू इट अँड परस्यू इट, यू चक्क शुड डू अ कॉन्ट्रॅक्ट ऑर समथिंग. म्हणजे रिटन बाबा काय रूल्स आहे त्याचे. करेक्ट. आय डोंट वॉन्ट टू साऊंड ओल्ड किंवा काही, पण मला खरंच नाही कळत. मी लिव्ह इन इज फाईन, म्हणजे फाईन काय, लिव्ह इन इज खूपच आवश्यक ऑप्शन ऑल्सो. ते मला वाटतं. पण हे जे आहेत ना, अरे अजून खूप आहेत. ब्रेड क्रमिंग, बेंचिंग, सिच्युएशन. म्हणजे तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला काय म्हणून बघता. वेअर इज द रिस्पेक्ट इन ऑल दिस. नोवेअर. सी, आयडियली आधी असं कधी होतच नव्हतं का, तो होतं, पण बिकॉज नाऊ देअर आर नेम्स, पीपल आर ऍक्च्युअली कॅटेगराइज्ड की नाही हा माझा बॅकअप आहे. अरे व्हॉट डू यू मीन. आय नो. चला, तुम्ही मनात कुठेतरी म्हणलात सुद्धा, कुठेतरी तुम्हाला बरंही वाटू शकतं की जर कोणीच नाही मिळालं तर हा आहे. पण ही भावना त्या व्यक्तीसाठी चूक नाहीये का. व्हेरी मच ऑफेन्सिव्ह इट इज. तर मग तुम्ही स्वतःला करेक्ट करण्याचं मनातल्या मनात करू शकता, पण आय एम बेंचिंग म्हणजे त्या राखीव खेळाडू सारखं बसायचं. हाऊ लॉंग. बसूनच राहायचं.
मी वाट बघणार की नाही कधी ती बाकीच्या सगळ्यातनं फ्री होईल समजा, आणि मग शी विल चूज मी. इज इट हेल्दी इन एनी वे? बरं, तुम्ही त्या रिलेशनशिप मध्ये असण्याचे ह्याच्यात मजा तरी काय आहे? तुम्हाला ते किती एन्जॉय करता येत आहे का? बिंग इन दॅट सिच्युएशन, आर यू हॅपी? म्हणजे तुम्हाला पर्क्स तरी मिळत आहेत का बिंग इन अ रिलेशनशिपचे? असतात का पर्क्स बिंग इन अ रिलेशनशिपचे? हो, असतील की, असतातच ऑफकोर्स. त्याच्याशिवाय डू यू डेट? नो, आय एम सिंगल, बट आय एम समबडी हू वुड, म्हणजे काय म्हणूयात, मला कम्पॅनियनशिप बद्दल आय एम व्हेरी मच पॉझिटिव्ह अबाउट दॅट सिस्टम. हॅव्हिंग समबडी इज a very nice thing too. So if you were to choose between, let's say, finding someone the traditional way and getting into an arranged marriage versus you taking your time, meeting a person, getting into a live-in, and then deciding whether to marry or not. काय choose करशील? जे नंतर म्हणालीस तोच आयडियल पाथ मला वाटत आला होता. Now I'm so single. I might no, not really. एकूण मी लग्न संस्थेविषयी कितपत कन्व्हिन्स्ड आहे हे मला अजून माहित नाही. आय एम येट टू डिसाइड अँड कन्क्लूड वन गुड थिंग अबाउट इट, असं की हे मला वाटतंय. पण आय थिंक कोणाला तरी एखाद्या ठिकाणी भेटून त्यांच्या कोणत्या तरी नॅचरल हॅबिटॅट मध्ये ऑब्झर्व करून त्याच्याविषयी काहीतरी लाइकिंग क्रिएट होणं अँड देन मुव्हिंग अहेड साऊंड्स फन, असं पाहायला गेलं तर. म्हणून मग मी ते कॉलेज वगैरेचं उदाहरण दिलं, दॅट यू आर सो युअर सेल्फ फॉर द फर्स्ट फ्यू वीक्स जनरली, आणि मग तुम्हाला ती व्यक्ती तशी असलेली आवडते आणि मग असं काहीतरी होतं. इन अन अरेंज मॅरेज इट्स लाईक डेस्टिनी ऑलरेडी ठरलेलीच आहे, काय करायचंय ते आता तुझ्यासोबत करायचंय की नाही हे थोडंसं ते जरा वियर्ड होऊ शकतं असं मला वाटतं. राईट. आता पीपल हॅव फाउंड गुड पार्टनर्स ह्यातही, आणि त्यातले चांगले मिळालेत असं वाटून नाही. म्हणून प्रत्येक वेळेला मला असं होतं की तुम्ही व्यक्ती म्हणून कसे आहात ना, आणि तुम्ही ती प्रत्येक सिच्युएशन कशी डील करता ह्याच्यावर सगळं अवलंबून आहे. सिस्टीम्स आर, काय म्हणूयात, त्यांच्याविषयी एकच असं मत मांडणं हे थोडं कठीण आहे, आणि त्याची काही गरज नाही. फॉर द राईट पर्सन एनिथिंग कॅन बी राईट. ओके, असं काहीतरी. So for those who might want to be your right person, can you tell us what is तुझी ideal date काय आहे? Somebody that I can have conversation with. मला खूप बडबड करायला आवडतं मुळात. अ गुड लिसनर अँड हू कॅन टॉक अबाउट थिंग्स, जगातल्या कोणत्याही गोष्टीविषयी. म्हणजे इट कॅन बी ॲज पर्सनल ॲज मला आता काहीतरी वाटतंय जे मला सांगता येत नाहीये शब्दात, टू मी आज एक फिल्म पाहिली अत्यंत वाईट होती, अशा फिल्म्स बनवतातच कशी काय लोक, असा विषय. सो हे काहीही असलं तरी त्याच्यावर कॉन्व्हर्सेशन करू शकता येईल इंटरेस्टिंग ज्याच्या बरोबर. दॅट वुड बी आय थिंक माय फर्स्ट क्रायटेरिया. बाकीचे नॉन निगोशिएबल जे असतात जे प्रत्येक मुलीसाठी असायला हवेत, इथे नाहीये ऑप्शन की तुला जसं हवं तसं, हा ऑप्शन इथे नाही. ते म्हणजे रिस्पेक्ट, ट्रान्सपरन्सी, राईट, लॉयल्टी, या काही ज्या गोष्टी आहेत तर त्या तर पाहिजेच. आणि म्हणजे रिस्पेक्टला तर नाही, पर्यायच नाही. परफेक्ट. सो ती एक महत्वाची गोष्ट आहे, कारण की पण एव्हरीबडी हॅज दॅट फेज. कित्येक मैत्रिणी, मी, आम्ही सुद्धा कित्येक वेळेला तो डिसरिस्पेक्ट सहन केल्याशिवाय रिस्पेक्ट पाहिजे आहे नॉन निगोशिएबल म्हणून हे कळतच असं पण नाही. कारण माझ्या काही मैत्रिणी ऐकल्यानंतर त्यांना असं आठवेल ही एवढं रिस्पेक्ट वगैरेच्या गप्पा मारते, मला जे रात्री फोन करून रडायची तेव्हा काहीतरी बोलतच घडत होतं असं माझी मैत्रीण एखादी म्हणू शकते. पण नो, फ्रॉम दॅट ओनली आय हॅव लर्न्ड काय नाही, रिस्पेक्ट इज नॉन निगोशिएबल. ओके. पण फॉर गौरी स्पेसिफिकली समबडी टू हॅव a long chat with, right, बडबड हे झालं your ideal human, right? I'm asking you की जर तुला डेट वर न्यायचं असेल, if somebody wants to really impress you and take you out on a date,
सो व्हॉट काइंड ऑफ अ डेट वुड दॅट बी? परत असंच, मला ती व्यक्ती जर बोलण्यात गुंतवू शकत असेल, बिफोर आस्किंग आउट और व्हाईल आस्किंग आउट, देर आर हाय चान्सेस दॅट आय वुड गिव्ह दॅट पर्सन अ चान्स. अगं पण व्हॉट अकॉर्डिंग टू यू इज अन आयडियल डेट? अ प्लेस लिटल डिफरंट, नथिंग फॅन्सी, काही ऍक्टिव्हिटी करण्यासारखी एखादी जागा पाहिजे. बीट काही पॉटरी असेल, कुठेतरी got it. समथिंग रिलेटेड टू बुक्स असेल, एखादा कवितांचा कार्यक्रम असेल, अँड देन फॉलोड बाय डिनर. मे बी दॅट वुड बी अन आयडियल डेट. ओके. तू कविता खूप एन्जॉय करतेस का? हो. मग तुझी आवडती कविता? बापरे, अशा तर खूप आहेत. एखादी एका अतिशय हुशार आणि सेन्सिटिव्ह बाई पण कसं मांडलंय हे फार अप्रतिम कळतं ह्या कवितेतून. अखेरपर्यंत कवितेचं नाव, कविता महाजनांची ही कविता. बाई घाबरते. बाई घाबरते एकटं बिकटं राहण्याला, अंधाराला, लख झगझगीत उजेडाला, अनोळखी व ओळखीच्याही परिसराला. बाई घाबरते दुपारी वाजणाऱ्या दाराच्या बेलला, रात्रीच्या फोनला, न वाचलेल्या तारेला. बाई घाबरते सुंदर दिसण्याला, बाजूनं जाणाऱ्या कोणत्याही पुरुषाला, सासूला, नवऱ्याला, मुलाला, पालीला, झुरळाला, उंदराला. बाईला हवी असते सुरक्षितता, आधार, टेकू कशा ना कशाचा बाईपणा टिकवण्यासाठी. बाई विखरून ठेवते बाईपणा लाख गोष्टींमध्ये आणि जपत बसते पुन्हा ते कुंकवापासून ते गर्भाशयापर्यंतचे एवढे तेवढे तुकडे, क्षमतांच्या फटी बुजवणारे. भयाच्या लयीत थरथरत क्षीण दुबळी होत जाते बाई. बंद करते साऱ्या खिडक्या दरवाजे तावदानं, बंद करते वारे वावदानं, पाऊस उन्ह संवेदनांची सारी रंध्र बंद करते. बाई घाबरते. बाई घाबरते स्वतःच्या कोंडून न ठेवता येणाऱ्या मनाला. बाई घाबरते स्वतःच्या कोंडून न ठेवता येणाऱ्या मनाला, उधाणून उसळणाऱ्या देहाला, मेंदूच्या विचार करण्याच्या क्षमतेला. बाई घाबरते. बाई घाबरते अखेरपर्यंत स्वतःला. बाई घाबरते. वाह, आई ग. पण मला सांग, ही कविता तू वाचलीस आता, स्टील विल कंटिन्यू. मला सांग, तू कशाला घाबरतेस? ह्या कविता एन्जॉय करण्याची क्षमता निघून जाईल की काय? आता जे काही बोललीये सगळं, तशीच चुकून नाही राहिले तर काय? हा, ओके. या गोष्टीला घाबरते. राईट. विचार करण्याची क्षमता गमावून बसले तर, कोणतीही अशी क्षणिक गोष्ट मला प्रभावित करून गेली आणि माझ्यातला विवेक गळाला तर त्याला घाबरते. ओके ओके ओके. नाउ वी कम टू द रॅपिड फायर. ओके ओके. क्विकली उत्तर द्यायची. गौरीचं आवडतं जेवण म्हणजे डिश? साधं वरण भात, तूप लिंबू, लिंबाचं लोणचं, मीठ, हो सगळंच. ओके. बर, गौरीला बाहेर हुंदडायला जायला कुठे आवडतं? ऍक्च्युली मित्रांची कंपनी असेल तर कुठेही चालतं, अगदी कट्ट्यावर सुद्धा. ओके ओके. गौरीचा आवडता रंग? काळा. गौरीचं आवडतं गाणं? सध्या ही अनोखी गाठ कोणी बांधली. खरंच सुंदर आहे ते गाणं. खूप सुंदर आहे. तुझं गो टू पुस्तक की whenever you're feeling low or you need inspiration?
तू कोणतं पुस्तक वाचतेस? कृष्ण किनारा, डॉक्टर अरुणा ढेरे. वा, सुंदर पुस्तक आहे. अगदी. बर, गौरीची आवडती कविता जी तुला उभारी देते? उभारी देते कुसुमाग्रजांची कविता कोलंबसाचं गर्वगीत. अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत अनाशा, किनारा तुला पामराला, असं समुद्राला म्हणणारा कोलंबस इमॅजिन होतं. मस्त. करेक्ट. ओके, आता मला सांग की जर तुला एका दिवसासाठी इफ यू गिव्हन द पॉवर की तू हवं ते करू शकतेस या जगात, तर तू काय करशील? बापरे, खूप पर्सनल आहे, पण मी लोकांची मनं वाचीन. एका दिवसासाठी मनं बदलतात ना, पण तरी ओके फाईन. उद्या जर तू आई झालीस, म्हणजे इफ यू चूज टू बी अ मदर, तर तुझ्या मुलांना अशा 3 कोणत्या नॉन मटेरियलिस्टिक गोष्टी तुला द्यायला आवडतील की ज्या पैशांनी नाही विकत घेता येत? कोणतीही एक कला, त्याचं शिक्षण. म्हणजे आता इथे थोडा पैसा आलाच, पण एक मुळात ती वृत्ती आणि ती रसिकता देण्याचा प्रयत्न करेन. माणसाने माणसाशी माणसासम वागणे हे माझ्या कृतीतून दाखवण्याचा आणि देण्याचा प्रयत्न करीन, जे त्यांनी पिकअप करावं, आणि मीही त्यांना सांगण्यासाठी म्हणून कदाचित ते जास्त अंगी बाणवावं, असा एक प्रयत्न असेल. आणि विवेक बुद्धी जी माझ्याकडे आहे की नाही मला माहित नाही, पण ती कुठूनही देता आली तरी सुद्धा ती त्यांना मी देईन. बर, ओके, गुड गुड. आता मला सांग, गौरीला राग येतो? खूप. मग खूप राग आल्यावर गौरी काय करते? मनात ते मोजते 1 ते 10, कारण की प्रत्येकाशी भांडता येत नाही, रस्त्यावरच्या तर नाहीच. पण जर अगदीच टोकाचं काहीतरी झालं असेल तर मी एखादी वस्तू फेकल्याने मला बरं वाटतं. खूप रेअर आहे हे, पण भांड्याचा आवाज झाला की कसा एखाद्या दुसऱ्या वेळेला हे मी पाऊल एवढं टोकाचं उचललेलं असेल. पण बाकी आय काउंट टू 10. ठीक आहे. तुझं आवडतं व्यक्तिमत्व? कसं ना, किती विचार केलेला असतो, पण असा प्रश्न विचारल्यावर मला एक सांगणं इतकं अवघड वाटतंय. आता साने गुरुजींच्याच प्रभावाखाली आहे, त्याच्यामुळे साने गुरुजी. ओके. अशी एखादी फिल्म की ज्याचा रिमेक व्हावाच असं तुला मनापासून वाटतं? रिमेक म्हणजे परत मराठी टू मराठी की हिंदी टू मराठी? कसंही ओपन फील्ड आहे. हॉलिवूडच्या फिल्मचा पण हिंदी रिमेक करू शकतेस तू, असं काही नाही. हो. मला उंबरठा परत जगायला आवडेल, कारण स्मिता पाटील खूप मोठं इन्स्पिरेशन आहे माझ्यासाठी, आणि त्यांची कामं बघत आली आहे. खरं तर जैत्रे जैत सुद्धा, पण आता सध्या उंबरठा. आणि हिंदी टू मराठी असेल तर जब वी मेट. मला खूप गीतचं कॅरेक्टर प्ले करायचंय म्हणून. म्हणजे हे सगळं मी स्वतःला इमॅजिन करून सांगितलेलं आहे. ऑफकोर्स, तसंच एक्सपेक्टेड आहे. कारण माझा पुढचा प्रश्न तोच आहे की व्यक्तिरेखा कोणती? आवडेल मला गीत एक्सप्लोर करायला. ओके, फाईन 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 फाईन. अशी एखादी ऍक्ट्रेस जिच्या बरोबर तुला तिचं काम करत असताना एक अख्खा दिवस घालवायला आवडेल? मुक्ता बर्वे. ओके, व्हेरी नाईस. मुक्ता, आय होप यू लिसनिंग टू दिस. खरंच, प्लीज. ओके. आणि आता लास्ट बट नॉट द लिस्ट, आपली एक सेगमेंट आहे ज्याचं नाव आहे स न वी व्ही. ओके.
सो पोस्ट कार्ड यु नो द पोस्ट राईट. सो तुला जर एक पोस्ट कार्ड दिलं आणि तुला ज्या व्यक्तीला लिहायचंय त्या व्यक्तीला तू लिही असं सांगितलं, तर तू कोणाला लिहिशील आणि काय लिहिशील? 11वी-12वीत असलेल्या गौरीला लिहीन पत्र. ओके. तिला असं सांगेन की तू चांगली मुलगी आहेस, तुला जे काही करावंसं वाटतंय, तुला आतून जे काही वाटतंय त्या गोष्टींचा पाठपुरावा कर, त्यांचा मागोवा घे, स्वप्न बघ. कधीच लोकांना एवढी पॉवर देऊ नकोस की तुला तू कमी आहेस असं वाटेल. तू तुझ्या स्वतःसाठी, तुझ्या कुटुंबासाठी इनफ आहेस, तू पुरेशी आहेस. कधीही बाह्य गोष्टींवर तुझा आत्मविश्वास अवलंबून ठेवू नकोस. स्वतःच्या कॅरेक्टरवर काम कर, कष्ट घे, स्वतः खुश राहा आणि इतरांना खुश ठेव. वाव, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. सो गौरी, खूप मजा आली आहे तुझ्याशी बोलून. मला पण. तुझं आता नेक्स्ट फिल्मफेअर कधी तुला मिळतं याची मी वाट बघते. मग आपण परत एक इंटरव्ह्यू किंवा विदाउट फिल्मफेअर इंटरव्ह्यू करू. आणि ऑल द बेस्ट. तुझे जे काही प्रयत्न सुरू आहेत, ऑडिशन सुरू आहेत, जे काही तुझे काय म्हणूयात त्याला कष्ट सुरू आहेत, त्याच्यासाठी ऑल द बेस्ट. आणि परत पुन्हा भेटू. तोपर्यंत टेक केअर. लवकरच. थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी. वेलकम. एवढं छान हवं ते बोलण्याचा मोकळेपणा आणि संधी दिल्याबद्दल थँक्यू. आणि भेटूयात लवकरच. नक्कीच.